तिन्ही प्रमुख नेते आज अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहे, काय नेमकं तुम्हाला माहिती आहे? नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आता यादी लवकर जाहीर करणं गरजेचं आहे. इतरही विरोधी पक्ष त्याची यादी जाहीर करणार आहेत आणि महायुतीमध्ये सर्व जागा जवळपास ठरल्याच जमा आहेत. म्हणून अंतिम जी काही मंजुरी घ्यायची असते किंवा अंतिम चर्चा जी करायची असते ते वरिष्ठ नेत्यांची करायची असते. म्हणून महायुतीचे नेते कदाचित आज दिल्लीला जातील, यादी फायनल होईल. परंतु प्रत्येक पक्ष, मग तो शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, हे 2 टप्प्यामध्ये त्यांच्या याद्या जाहीर करणार आहेत. भाजपची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल आणि 2 दिवसानंतर शिवसेनेची यादी जाहीर होणार आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची सुद्धा होईल. युतीमध्ये जागेमध्ये कोणताही तिढा राहिलेला नाही. जे काही 2-4 जागा आदली बदल करायचा आहे त्याबाबत सुद्धा पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी एकत्रित चर्चा केलेली आहे. म्हणून महायुतीचा जो पहिले आमचा जो काही जाहीरनामा म्हणा किंवा त्याचा रिपोर्ट कार्ड जे आम्ही दिले, त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या 8 दिवसाच्या नंतर सगळ्यांचे दौरे हे सुद्धा महायुतीने ठरवलेले आहेत. प्रत्येक नेत्याला जबाबदारी सुद्धा वेगवेगळी देण्यात आलेली आहे. म्हणून मला वाटतं की 2 दिवस थांबावं, वाट पाहावं आणि या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा या 2 दिवसामध्ये होईल. अरे, नेते जाण्याची शक्यता आहे का जाणारच आहेत, त्या संदर्भात तुमची माहिती काय आहे? आज दुपारी पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा झाल्यानंतर कदाचित एकनाथ शिंदे साहेब हे दिल्लीला जाणार आहेत अशी माझी माहिती आहे. त्यांच्यासोबत कोण असणार आहे याबद्दलची पूर्णपणे माहिती माझ्याकडे नाही. भाजपमध्ये म्हणजे त्यांची यादी जाहीर होणार आहे 4 वाजता. तर आपली कधीपर्यंत आहे त्याच्यावर काय सांगा, कारण भाजपचं फायनल झालं जवळपास. भाजपची जी यादी आहे त्यांच्याकडं जागा थोड्याशा जास्त येत असल्यामुळं त्यांची पहिली यादी कदाचित आज किंवा उद्या जाहीर होईल. परंतु निश्चित त्यांची कधी होईल हे मला सांगता येणार नाही. परंतु बावळकुंड कुळेनी साहेबांनी सांगितलं आहे की आज त्यांची यादी जाहीर होणार आहे, तर कदाचित होई पण शकते. तुमची कधी होणार? आमची 2 दिवसात होईल. राजन तेली हे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणुकीमध्ये ते उद्धव सेनेत चालले. राजन तेली एकेकाळी नारायण राणेचे खंदे समर्थक समजले जायचे. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी असा प्रकार केला होता, पण त्यात ते यश आलं नव्हतं. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याचं जी काय संधी पाहिजे होती ती मिळेल या आशेपोटी ते आज उद्धव ठाकरेंच्या उबाटा गटामध्ये ते जाणार आहेत. बरं, काल मनोज जरंगे असं म्हणाले की मराठा समाज हा भाजपचा राजकीय एन्काउंटर करणार. मनोज जरांगे साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहे ते त्यांचं राजकीय आकलन आहे. ते त्यांनी केलेलं त्यांचा तो मत त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्याबद्दल भाष्य आम्ही करणार नाही. परंतु आमची वारंवार हीच विनंती राहणार आहे की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर त्यांनी निश्चित त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि ज्यांनी 40 वर्ष सतवलं आहे त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. बच्चू कडू आज नागपुरात असं म्हटलं की सीएम आणि डीसीएम या दोघांच्या जागांना आम्ही टार्गेट करणार आहोत आणि 100% त्यांचं राजकीय एन्काउंटर, जसं मनोज जरांगे म्हणतात सीएम डीसीएमच्या मागे सगळेच लागलेले. बच्चू कडू आता मोठमोठ्याला एन्काउंटर करायला लागलेले आहेत. म्हणून त्यांना एकदा त्यांच्या जागा जाहीर होऊ द्या. त्यांचे काही बॉम्बस्फोट जे करणार आहेत किंवा मोठा स्फोट करणार आहेत 4 तारखेला, तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांची सुद्धा ताकद कळेल आणि त्यांनी ते करावं. जेवढा कॉन्फिडन्स त्यांना आहे प्रत्येकाचा एन्काउंटर करण्याचा, कधी काळी आपला बी एन्काउंटर होऊ शकतो याच्यावर सुद्धा त्यांनी भान राखलं पाहिजे. बरं, जरांगे सातत्याने भाजपला टार्गेट करतात. तुम्ही पण महायुती सरकारचे मुख्य प्रमुख घटक आहेत, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही काय जादूची कांडी फिरवली आहे त्यांच्यावर? नाही, आम्ही नाही. आम्ही कोणती जादूची कांडी किंवा खोटे आश्वासन कधीच कुणाला दिलेलं नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. कुणबींचे असलेले सर्टिफिकेट असतील, 10% आरक्षण असेल, ओबीसी समाजाला सुद्धा त्यांच्या आरक्षणाला कुठं धक्का लावून न देण्याची भूमिका असेल. आता तुम्ही पाहिलं असेल सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी असलेले महामंडळाची स्थापना असेल,
या सर्व बाबी म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब होते आहेत आणि त्यांनीच हे सर्व दिलंय. म्हणून त्यांच्याबद्दलचा कुणाकडेही कोणताही समाजाचा रोष त्यांच्यावर नाही आहे. ही आमच्या बाजूचं जमेची बाजू आहे. पण भाजपला फटका बसला तर त्यायोगे तुमच्या महायुती आम्ही महायुतीसाठीच हे सर्व करतोय. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी जरी हे कामं केली असेल तरी महायुती मग ज्याबरोबर भाजप पण आहे, ज्याबरोबर राष्ट्रवादी आहे, हे यांना सर्वांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी उचललेलं पाऊल आहे. शिंदे साहेबांनी काही निर्णय घेतले तर ते ह्या सर्वांच्या सहकार्याने घेतलेले आहेत. म्हणून असा गैरसमज असं पसरू नका की शिंदे साहेबांनी एकटा निर्णय घेतला आणि त्यांना कोणाचा पाठिंबा नव्हता. तर या सर्वांच्या पाठिंब्यावरच हे सर्व निर्णय घेऊ शकलेले आहेत. बघा आता काय व्हायला लागले की ते फडणवीसांना टार्गेट करतात. जरांगे ते म्हणतात की मराठा समाजाचा फडणवीसांनी वाटोळा केला, त्यामुळे निश्चितच भाजपला मराठा मतदार मिळणार नाही ही स्थिती आहे. मात्र शिंदे गटाला ते मिळणार आहे. आता दुसरी एक तुमची बैठक झाली मुंबईमध्ये, त्यामध्ये तुमची मतं भाजपला ट्रान्सफर होणार, भाजपची मतं अजित पवारांना ट्रान्सफर होणार, अजित पवारांची मतं तुम्हाला ट्रान्सफर होणार, अशा स्वरूपाचं सूत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार फॉर्म्युला तयार केला आहे अशी पण माहिती समोर आहे. तर ते कसं करणार आता ह्या वादाच्या पार्श्वभूमीवर? नाही, हा वाद मला वाटतं त्याच्यामध्ये तोडगा निघेल. त्यांचा जो राग आहे तो शमवण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. काल परवाच विखे पाटील तिथं जाऊन आले, उदय सामंत त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांचा जर आमच्या इतर मित्रपक्षाबरोबर काही गैरसमज असेल ते दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तो झाला तर मला वाटतं हे वाद आता कुठं राहणार नाहीत आणि एक जोरकसपणे महायुतीची सत्ता येण्यासाठी त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लागेल. महाविकास आघाडीतल्या पवार गटांचे नेते जे भाजप हे उद्धव सेनेमध्ये चालले आहेत. सांगोल्याचे दीपक साळुंके, त्याच्यानंतर राजन तेली, त्याच्यानंतर चिंचवडमधले मोरेश्वर बोंडवे, सिल्लोडमधले तुमच्यासोबत असले सुरेश बनकर, त्यांच्यासोबत आणि आज खूप मोठी इन्कमिंग ही मातोश्रीवर आहे. मातोश्रीवर जी इन्कमिंग आहे, ज्यांना तिकीट मिळाले नाही किंवा ज्यांना त्यांच्याच पक्षाने नाकारलं असे सर्वजण आहेत. फार काही पक्षाच्या भल्यासाठी किंवा पक्ष वाढण्यासाठी चाललेत आणि आम्ही तुमच्या पक्षात येतोय, आम्हाला पक्षाच्या प्रचाराचं काम द्या असं म्हणणारा एकही मायका लाल तिथं नाही आहे. सगळ्यांना तिकीट हवेत. ज्यांना नाकारलंय, ज्यांना पक्षाच्या नेत्यांनीच तिकीट देण्याचं नाकारलंय ते लोक तिथं चाललेले आहेत. म्हणून अशा लोकांना पर्याय ते शोधत आहेत. म्हणून आता सगळा कचरा हा उभटा गटामध्ये जातो की काय असा एक संकेत या माध्यमातून मिळत आहे. पण तुमच्यामध्ये तिन्ही पक्षामध्ये भगदाड पडतंय. स्थानिक नेते असतील, पदाधिकारी असतील, ते जात आहेत. त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही का? आमच्याकडे असलेले सर्व उमेदवार असतील किंवा पदाधिकारी असतील ते कायम आहेत. फक्त काही लोकांना तिकिटासाठीच जायचंय म्हणून त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही म्हणाले कचरा सगळं तिकडे जातो, ते थोडं वेगळं सांगा. आता यांना काय, कुणाला कोण येते हे सर्वजण? ही जर यादी पाहिली तर यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याने नाकारलेलं आहे. मग तो राष्ट्रवादीचा असेल, तो काँग्रेसचा असेल, तो आणखीन कुणा गटाचा असेल, भाजपचा असेल, त्यांना नाकारल्यामुळे हे पर्याय शोधतात. ही पूर्ण यादी जर तुम्ही पाहिली, हर्षवर्धन पाटील का गेले, आता राजन तेली का चाललाय, आणखीन सांगोलीचे का जात आहेत, हे सर्व ती यादी आहे ज्यांना तिकीटे नाकारलेली आहेत. म्हणून स्वतः आता मला निवडणूक लढवायचीच, मग ती कोणत्याही पक्षाबरोबर का असाना, ही युती करण्याचं या विधानसभेच्या कालखंडामध्ये हे अनेक नेते करत असतात आणि त्याच्यातला हा एक प्रकार आहे. फुलंब्री मतदारसंघ शिवसेना येणार आहे का असं काही? कारण सत्तार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली. सत्तार साहेबांनी काय उमेदवारी जाहीर केली याच्याबद्दलचं माझ्याकडे काही माहिती नाही. परंतु पक्षाच्या एकाही नेत्यांचं किंवा संभाव्य उमेदवाराचं नाव जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब जाहीर करत नाहीत त्याला कोणीही अधिकृत मानत नाहीत. म्हणून आम्हाला सुद्धा उमेदवारी लढवायची. आम्ही काय आमची उमेदवारी जाहीर केली का? जोपर्यंत पक्षाचा मुख्य नेता सांगत नाही तोपर्यंत कोणीही फायनल उमेदवार होत नाही. सत्तार चांगलेच अडचणीत येत आहे. शिवसेना तिथे आक्रमक झाली, इतर पक्षही सत्तारांविरोधात आक्रमक झाले. तुमचे सहकारी आहेत ते, तुमच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्या लोकांची आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न करू. परंतु तिथलची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेब समजून घेतील.
उमेदवार बदलण्याचे वगैरे चान्सेस आहेत तिथे? नाही तसं काही मला याबद्दलचं काही माहिती नाही. त्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. मतदार यादीतल्या संदिग्धता असेल किंवा निवडणुकीच्या काळामध्ये जे काही सत्ताधाऱ्यांना अनुकूल असं वातावरण. महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये किंतु परंतु काढायचा असतो. मला वाटतं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आचारसंहिता कशी असावी किंवा कशी राबवावी याचाच एक फॉर्मेट बनवून निवडणूक आयोगाला द्यावं आणि त्यांना सांगा की शपथपत्र तुम्ही लिहून द्या की अशाच पद्धतीने तुमची निवडणूक आचारसंहिता चालेल. कसला तुम्हाला अधिकार काय दिलेले आहेत? उगाच काहीतरी आपण निवडणूक आयोगाकडे चाललोय, हे निवडणूक चांगल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने व्हावी. आणि हे कामच निवडणूक आयोगाचं आहे. म्हणून प्रत्येक वेळेला काही ना काही उठसूट जायचं, कुणाकडे जायचं, एक तर निवडणूक आयोगाकडे जायचं, नसता सुप्रीम कोर्टात जायचं. हे दोन फंडे महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. ही जी निवडणूक आहे ही पारदर्शक पद्धतीने होईल. जे विरोधी पक्षांना वाटत होतं ते सर्व ह्याच्यामध्ये आचारसंहितेमध्ये आलेलं आहे. त्यांना वन टाईम इलेक्शन पाहिजे होत्या, त्या वन टाईम इलेक्शन्स आलेल्या आहेत. त्यांना ज्या काही सुविधा द्यायच्या होत्या मतदाराला त्यासुद्धा त्या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणून आता ही जी काही आचारसंहिता आहे ही त्यांच्यासाठी जशी बंधनकारक आहे तशी आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणून ह्या निवडणुका चांगल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री आदिती तटकरे यांचीच उमेदवारीसाठी अडचण होणार आहे. त्यांच्याच घरामध्ये बंड उभं टाकण्याची शक्यता आहे. अनिकेत तटकरे हे सुद्धा इच्छुक आहे आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांना द्या. राजकारणामध्ये अनेक तुम्ही असे उदाहरण पाहिले असेल. बापाविरुद्ध लेक उभी राहिलेली, लेकीविरुद्ध बाप उभा राहिलेला आहे, सासू विरुद्ध सून उभी राहिलेली. म्हणून अशा जर काही घटना, एक दोन घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असतात. म्हणून त्याच्यात एवढं काही सिरियस घेण्यासारखं नसतं. प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा अपेक्षा असते, त्या पद्धतीने ते निवडणुकीच्या रिंगणात येत असतात. त्याचा निर्णय त्या त्या कुटुंबातील सदस्यांनी घ्यायचा असतो. म्हणून त्याचा योग्य निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेतला जाईल. आदित्य तटकरेने जे आता जे काम केलेलं आहे, एक मुलीने चांगल्या पद्धतीने त्याचं डिपार्टमेंट हाताळले हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे सुद्धा यांच्या नेतृत्वात निवडणुका ही होण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे मातोश्रीवर आमदारांच्या बैठका घ्यायला लागल्या. आदित्य ठाकरे तर काही जरी झालं तर ठाकरे, त्यांना राजकीय अभ्यासही जास्त आहे, परिपक्वता आहे, पर्सेंटेजची गोष्टी त्यांना माहिती आहेत. त्यांना टोमण्याचं सुद्धा काही आता धडे त्यांनी घेतलेले आहेत. म्हणून त्यांना कदाचित वाटत असेल की उमेदवार कसा असावा, तर त्याला ही सगळ्या माहिती आहेत का नाही याची चाचपणी ते करत असेल. त्यात काही गैर नाही आहे. अखेरला उभाटा गटाचं नेतृत्व त्यांना करायचं असल्यामुळं त्यांनी आमदाराची मुलाखती घेणं काही विशेष भाग नाही. मराठवाड्यात किती सीटवर शिवसेनेचा फोकस आहे? याचा सर्व फैसला 2 दिवसात होईल. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा मुलगा आहे जिशान सिद्दीकी, त्याने एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमुळं तपासाला वेगळं वळण मिळतं, ज्यामध्ये तो म्हणतो की माझ्या वडिलांनी निष्पाप लोकांच्या घराच्या रक्षणासाठी जीव गमावला. त्यामुळे SRAचाच मुद्दा त्यांच्या हत्येमागे आहे का, अशी एक शक्यता व्यक्त केली होती. बाबा सिद्दीकीने त्या भागामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने काम केलं होतं. सर्व समाजाला घेऊन जाण्याची त्यांची भूमिकासुद्धा तेथील नागरिक व्यक्त करतात की आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जायचे. म्हणून त्यांच्या हत्येमागं हे फक्त बिष्णोई गँग असावी असं मला वाटत नाही. त्यामागे काही बिल्डर लॉबीसुद्धा असू शकते. त्या पद्धतीने पोलिसांनी तपास करतायत अशी आमची माहिती आहे. निश्चित काही दिवसामध्ये त्याच्या मागे कोण कोण होते याचा आपल्याला उलगडा होईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं, त्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष दामले यांची नियुक्ती केल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल मला कल्पना नाही. ही जी महामंडळाची यादी आली त्या यादीला अधिकृत सरकारचं कुठूनही पत्र भेटलेलं नाही किंवा ज्यांच्या यादीमध्ये नावं आलेत त्यांना सुद्धा काही अधिकृत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सहीने किंवा प्रशासकीय ही यादी बोगस आहे का खरी आहे हा समजून सुरू आहे. त्यामुळे आता तर सही कोणी करू शकणार नाही. आचारसंहिता लागलेली नेमकं या यादीबद्दल काय आहे? नाही, ही यादी सर्व अधिकृत आहे. आचारसंहितेच्या पूर्वीच या सर्वांच्या नेमणुका झालेल्या आहेत आणि ते जाहीर केलेसुद्धा आहेत. त्याची हार्डकॉपीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून याच्यामध्ये कोणताही मुख्यमंत्र्यांनी सही केली नाही किंवा महामंडळ बोगस नावं आलीत
असं काही समजण्याचा हे नाही. हे सर्व अधिकृत आहेत आणि सर्वांना त्याचे पत्र सुद्धा प्राप्त होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर जवळपास 150 GR काढले, शासन निर्णय काढले आणि ते आता अडचणीत सापडलेले आहे. निवडणूक आयोग पण त्याच्याकडे लक्ष देत नाही नाही काढल्याच त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला काय निर्णय घ्यायचा तो ते घेतील, परंतु काम पत्रकार परिषदेपूर्वी जर ते सर्व काम झालं असेल तर ते अधिकृत आहेत आणि त्याला नाकारण्याचं काही कारण नाही. त्याला विरोध ना निवडणूक आयोगाने करू पण नाही. आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी जे जे काही GR काढले असतात ते सरकारचा तो अधिकार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ते काढलेले ते GR आहे त्यांचे. सलमान खान महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांना आज भेटणार आहे. मतदार यादीतील संदिग्धता, मतदान व्यवस्थितपणे आणि मतदारांना सोयीसुविधा. मग ते सांगितलं ना ते झालं ते. त्याच्यामध्ये या निवडणुकीच्या तोंडावर जरांगे भाजपला टार्गेट करतायत. इकडून हके आता राष्ट्रवादीला टार्गेट करायला त्यांनी घोषणा करून टाकली. शरद पवारचे सगळे उमेदवार. तुमचं असं कोणतं गणित दोघांची जमलेलं आहे की तुम्ही सेफ आहात या निवडणुकीमध्ये? नाही असं नाही आहे. बघा आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आमची काम करण्याची पद्धत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करण्याची आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वभाव सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, सर्व समाज घटकाच्या लोकांना माहिती आहे. आताही तुम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही जे काही छोटे जे समाज आहेत त्यांच्यासाठी जे काय महामंडळ जे स्थापन केले, अनेक लोकांच्या आजही शिंदे साहेबांकडे मागण्या होत्या, साहेब आमचं मंडळ राहिलं, साहेब आम्हाला सुद्धा आणखीन सहकार्य करा. हे सरकारने करून दाखवलेलं आहे. असं नाही, अनेक दिवसापासून वंचित राहिलेल्या लोकांना सुद्धा मेन प्रवाहात आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून हा सॉफ्ट कॉर्नर सर्व जाती धर्माचा हा एकनाथ शिंदे साहेबाबरोबर आहे आणि म्हणून त्यांच्या शब्दाला आजही लोक मानतात आणि म्हणून कोणताही समाजाचा घटक आज शिंदे साहेबाला विरोध करत नाही. त्यांना हे माहिती आहे शिंदे साहेब आहेत म्हणून हे सर्व शक्य झालं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांना बरोबर घेऊन जर चांगलं काम करत असेल तर त्याचे पॉझिटिव्ह निर्णय काय होतात हे महाराष्ट्र पाहतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पासून ते इतर अनेक योजना ज्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा तातडीने झालेली आहे. म्हणून सर्व समाज घटकाचे नेते हे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. मग भाजप कुठे चुकत असेल तर तुम्ही सांगत का नाही भाजपला? भाजप चुकत मी कुठे म्हणलं भाजप चुकलेलं आहे? मी सर्व मंत्रिमंडळाच्या सर्व सहकार्यामध्ये भाजप आलं, राष्ट्रवादी आले आणि इव्हन दो विरोधी पक्षाचे हे काही लोक शिंदे साहेब जे निर्णय घेतात ना त्याला मूक पाठिंबा देतात. बरं, मुख्यमंत्री एवढं काम करताय म्हणतात तुम्ही, तर पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील? आमची इच्छा आहे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे. बावनकुळे तातडीने आज सलमान खान का राहणार साहब. एक मिनिट, बावनकुळे यांनी आजचे दिवसभरातले सर्व दौरे रद्द केलेले आहेत. आता ते मुंबई दिल्लीला निघणार आहेत. शेवटची जी बैठक आहे आणि आज यादी संदर्भात ते त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहेत. भाजपची यादी दिल्लीला घेऊन जायचं काम आता आज बावनकुळे साहेब करणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्यमंत्री नेते एकनाथ शिंदे असतील, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे सुद्धा तातडीने एखादी बैठक होण्याची शक्यता आज नाकारता येत नाही. आज त्यांची बैठक झाल्यानंतर या सगळ्या याद्या आता प्रसिद्ध व्हायला सुरुवात होतील. गेल्या वेळेला लोकसभेला जी काही वेळ लागला त्या वेळेमुळं जो पक्षांना सर्वच पक्षांना जो फटका बसला त्याचा आता ती खबरदारी या सर्व पक्षांनी घेतलेली आहे. म्हणून तातडीने जे काही करता येईल ते करायचं काम ही महायुती करते आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे. दुसरं एक असं आहे की महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने केंद्रीय भाजपला 115 नावांची यादी दिली आहे. त्याबद्दल कल्पना नाही, परंतु यादी त्यांची फायनल होईल असं एकंदरीत अंदाज आहे. सलमान खानला एक पुन्हा धमकी आलेली आहे आणि सलमान खान पण धमक्या देत आहे असं एक चर्चा सुरू आहे. गँगवार सुरू झाले का नवीन? काय झाले सर चालू? सलमान खान आहे, त्यालाही वाटतं मी विष्णूशी खेटावं म्हणून कदाचित तोही धमक्या द्यायला सुरुवात केलेली. सरकारच्या भूमिकेला सरकारला सरकारचं काम करू द्या. त्यांनी धमकी दिली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. उद्या तुम्ही जर धमकी देत असाल तर तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून हे धमकीचं राज्य नाही आहे, हे कायद्याचं राज्य आहे. तो बिश्नोई जरी असला तर महाराष्ट्र सरकार त्यांच्या सर्व आरोपीला पकडण्यात यशस्वी झालेलं आहे. त्यांना पकडले, जेलमध्ये टाकलेलं आहे. अशा वेळेला पोलिसाला सहकार्य करण्याची भूमिका सलमान खानने घेतली पाहिजे. असा वाद होऊ नये
असं याच्यामुळे दुसरं वातावरण गडबड होऊ नये याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. बाबा सिद्दीकीची झालेली हत्या ही कोणालाच रुचलेली नाही, पसंत पडलेली नाही. कोणी त्याला झाली हत्या म्हणून त्याला कोणी बिश्नोईला कोणी पाठबळ दिलेलं किंवा त्याचा सपोर्ट केलेलं नाही. म्हणून अशा वेळेला शांत बसून पोलिसांच्या कामामध्ये सहकार्य करणं हे सलमान खानचं कर्तव्य आहे आणि त्याने ते करावं, जेणेकरून इतर आरोपीला शोधण्यात आम्हाला मदत होईल. धन्यवाद. आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.